झालीच पाहिजे. करायचं काय? वकिला सुद्धा असा फायदा घेतो काय? सोडून फायदा घ्यायचा ठरवलंय. फायदा घेतो मुलीचा. आम्हाला शासनाने भरपूर मदत केली आहे, परंतु इथून पुढे सुद्धा त्याला त्याचा निषेध तर केलाच पाहिजे. झालीच पाहिजे. औरंगाबाद तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे. अनेक महिला या ठिकाणी काम करतात, मुली उजाव करतात. त्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. वकिलाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. वकिलाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. त्याचा पदच काढून घ्यायला पाहिजे. महिलांचा अत्याचार थांबलाच पाहिजे. महिलांचा अत्याचार थांबलाच पाहिजे. त्याला फाशीच द्यायला पाहिजे. परत दुसऱ्या पोरीला नजर नाही व्हायला पाहिजे त्याची. कामावर ठेवतो फायदा घेतो काय? उज्ज्वला ताई हो. पोलिसांना दिलेलंच आहे निवेदन, पण त्यांनी कारवाई केलीच पाहिजे. आणि त्याचं पण आता ह्या लेडीजनी काही काय बोलतायत की पैसे देऊन वगैरे, तर ह्या गोष्टीमध्ये खरी काय तथ्यता आहे ती पण पोलिसांनी ती जाणून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने सगळं कारवाई केली पाहिजे, असं आमचं सगळ्या महिलांचं नाही, मुळशी तालुक्याच्या वतीने महिलांचं मत आहे. पण मॅडम 3 दिवस झाले, आज 3 दिवसामध्ये तो कसा नाही अजून सापडला. एवढा काय तो पाकिस्तानात गेलाय? हजार करा आमच्या समोर. जर त्यांच्या पद्धतीने होत नाही तसं स्पष्ट मला सांगा. पण पुढे काय करणार तर मी बघते. आम्ही पुरुषांना हात लावून देणार नाही. काय बोलायचं? तुमच्या मताशी आम्ही सगळे सहमत. जर तुमच्यासाठी होत नाही मला आजच्या स्पष्ट सांगायचंय. त्याला कुठूनही शोधून आणायचं. ठेवायचं त्याला. फक्त मुलीलाच बोलवतायत सारखं सारखं. त्यांनी केलंय. कशाबद्दल धमक्या? यांना पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे. पोलीस प्रोटेक्शन भेटलं पाहिजे. आणि काम केलं तर पोलिसांनी इथं डिक्लेअर केलं पाहिजे आम्ही 2 दिवसात 4 दिवसात पकडून आणू. बरोबर आहे. काम केलं तर पोलीस झोपून राहिले कसं नाही नाही तुमच्या बरोबर आम्ही सगळे कुठे घाबरायचं कारण नाही तुम्हाला. आम्हाला इथं हवाय. आज 3 दिवस झाले फक्त तो इथं हवाय. बाकी आम्हाला दुसरं काय नको. आम्हाला काय करायचं तुम्ही थोडं मागे पोलिसांचं तालुक्याच्या ठिकाणी लगेच तुम्ही पोलीस हो तुम्ही ऐका. आखेच्या अंतरावर घर आहे. आखेच्या अंतरावर घर आहे. पोलीस चौकीचा काय उपयोग आहे? झोपा काढतात ते पोलीस सगळे. झोपा काढतात ते सगळे पोलीस आहे ना. झोपा काढतात आणि हॉटेलला 10 वेळा चहा प्यायला जातात तिथं फक्त. काहीतरी स्टेटमेंट घराच्या शेजारी वकील नसून आज म्हणजे काय आहे का आपल्या सगळ्या गावाला कळलंय. त्याला तटमुक्त अध्यक्ष स्वतः त्याला गेलं गावानी बिनविरोध, आणि तो हा प्रकार करू शकतो. हा गावामध्ये एकदम वाईट प्रकार झालेला आहे. दुसरी गोष्ट मी कारण त्या ठोंबऱ्याला फोन केलाय. वकिलाचं इलेक्शन आहे तर बोलायला आहे. त्या गुरुवारी येणार आहे. ह्याच्या अशा डबल लोक इथं गुरुवारी आहेत. ह्याच्या जर नाही पोलिसांनी काय कायदेशीर कारवाई केली उपोषण करू आम्ही. तो उपोषण कारवाई केली तर निवेदन त्यांना देऊ. त्यांना मी फोनवर बोललो काय बोलायचं त्यांची काय करा म्हणते. कारण वाटला चेअरमन केला, भावजाला सरपंच केली, काही काम नसतं फुकाट. जे पैशाचे दादरून चालले त्याला हे बी प्रकरण पैशावर जिरून जाईल. आपल्या गावाने नाही पोलिसांनी काय केलं तुम्ही काय महिन्यात पडून जात नाही. 5 शेडकीची 20-25 घरे पोर 50 त्याचाच खाटला काय व्हायचे तर त्याला शिक्षा करायचं. दुसरा
गुरुवारी रुपयाचा खोबरं इथं येणार आहेत. मी स्वतः बोलावलंय. जर पोलिसांना पोलिसांना सापडायसाठी तो पुढे जातो तो आटे पुढे जामीन पडत बसला असेल ते तुम्हाला माहिती नाही. वकील लोकांना चॅप्टर असतात ते सगळे नाही आहेत अशी धंद्यातल्या. त्याला जामीन झालाच नाही पाहिजे. पुण्यात होईल. ऐका गुरुवारी काय काय बघू तर गुरुवारी सगळा महिन्याच्या डबल वर चॅप्टर आणू अजून माहिती धागा गोळा करू. आज सोमवारी येईल, गुरुवारी येईल, बरोबर आहे. शुक्रवारी येईल. जानेवारी बाहेर काय होणार आहे? असं म्हणताय ना, दोन दिवसांनी काय होणार आहे? अधिकारी आतमध्ये बसलेत, त्यांनी येऊन इथं काय तर सांगायचं. आम्हाला अधिकाऱ्यांनी बोलणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांची बोलायचं, बाकीच्या अधिकारी नाही का इथं?